गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्लांट मिनरल न्यूट्रिएंट्स म्हणजे न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीमध्ये कसं शोषून घेतं आणि न्यूट्रिएंट्स मुळांच्या पासून पानांना ट्रान्सपोर्ट कसं करतं हे या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं आहे. तर प्लांट जे येणार आहे ते कार्बन आणि ऑक्सिजनचा सोर्स म्हणजे प्लांट्स ऑब्टेन देअर कार्बन अँड मोस्ट ऑफ द ऑक्सिजन फ्रॉम CO2 इन द ॲटमॉस्फिअर. वातावरणात जे CO2 असतं त्याच्यापासून प्लांट कार्बन आणि ऑक्सिजन स्वतःमध्ये मिळवतो. हे प्लांटचं लीफ आहे. हे जे लीफ आहे ते लीफ च्या माध्यमातून प्लांट कार्बन आणि ऑक्सिजन स्वतःला ऍब्सॉर्ब करून घेतो कार्बन डायऑक्साइड पासून. कार्बन डायऑक्साइड सोर्स पासून कार्बन आणि ऑक्सिजन प्लांटला मिळतं. बाकीचे न्यूट्रिएंट प्लांट कशातून ऍब्सॉर्ब करून घेतं? रिमेनिंग न्यूट्रिएंट्स ऑब्टेन फ्रॉम वॉटर अँड मिनरल. पाणी आणि मिनरल जे रूटच्या द्वारे ऍब्सॉर्ब करून घेतलं जातं त्यातून बाकीचे न्यूट्रिएंट्स प्लांट ऍब्सॉर्ब करून घेतं. म्हणजे मी परत सांगतोय बघा, कार्बन आणि ऑक्सिजन हे कार्बन डायऑक्साइड वातावरणात जे असतं त्याच्यापासून प्लांटला मिळतं. बाकीचे न्यूट्रिएंट्स प्लांट कशातून ऍब्सॉर्ब करून घेतं? जमिनीतून वॉटर आणि मिनरलच्या द्वारे ऍब्सॉर्ब करून घेतं. बघा, मिनरल अपटेक ऑफ मिनरल आयन म्हणजे बघा आता अपटेक ऑफ मिनरल आयन स्टडी करताना आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. आता हा रूटचा सेक्शन आहे, हा रूटचा सेक्शन, रूटचा ट्रान्सफर सेक्शन आहे, टीएस ऑफ रूट आहे. त्यामुळे हा रूट हेअर आहे, हे एपिडर्मिस आहे, हे कॉर्टेक्स आहे, हे एंडोडर्मिस आहे, इथं पेरिसायकल असतात आणि हा रूटचा झायलम आहे. हे झालं टीएस ऑफ रूट. तर ह्या टीएस ऑफ रूट मध्ये म्हणजे हे रूट जमिनीमध्ये हित जे असते ती सॉइल असते. इथं काय असतं बघा, सॉइल असतं. या सॉइल मध्ये काय असतात? मिनरल असतात. ते मिनरल रूट हेअर मध्ये येतात, एपिडर्मिस मध्ये येतात, कॉर्टेक्स मध्ये येतात, एंडोडर्मिस मध्ये येतात, रूटच्या झायलम मध्ये येतात. हे कशाचं झायलम आहे? रूट झायलम. रूटच्या झायलमहून स्टेमच्या झायलमला, स्टेमच्या झायलमहून लीफच्या झायलमला पाणी आणि मिनरल जातं. प्रश्न असा आहे, सॉइल मधून मिनरल रूट मध्ये जातं कसं? रूट मध्ये जायला पहिला रूट हेअर मध्ये यायला पाहिजे, मग एपिडर्मिस मध्ये यायला पाहिजे. समजा हे रूट आहे, त्या रूट मध्ये मिनरल, ह्या सॉइल मधून मिनरल जातं कसं? मिनरल्स जातात कसे? मिनरल कसे अपटेक करून घेतले जातात तेच आपल्याला लर्न करायचं आहे. बघा, ऑल मिनरल्स कॅनॉट बी ऍब्सॉर्ब्ड पॅसिव्हली बाय रूट्स. बघा, मिनरल जे रूट मध्ये येणार सगळेच्या सगळे पॅसिव्हली जात नाहीत, हायर कडून लोअर कडे जात नाहीत. ऑल मिनरल्स कॅनॉट ऍब्सॉर्ब पॅसिव्हली बाय रूट्स. पॅसिव्ह म्हणजे कसं? हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कडे. सगळे मिनरल हायर कडून लोअर कडे जात नाहीत. का? दोन कारणासाठी. मिनरल जे प्रेझेंट असतात सॉइल मध्ये ते चार्जड पार्टिकल्स असतात. म्हणजे सगळे मिनरल पॅसिव्हली जात नाहीत रूटच्या आत. ऑल मिनरल्स cannot go passively inside the root. Passively, no passively. Mineral ion goes into root. Why? Two reasons are there. दोन कारण आहेत त्याला. मिनरल सगळे का पॅसिव्हली जात नाही? सगळेचे सगळे मिनरल जे प्रेझेंट असतात सॉइल मध्ये ते कसे असतात? चार्जड आयॉन्स असतात. चार्जड आयॉन्स. Mineral present in the soil are charged ion which cannot cross the cell membrane. या सेल मेम्ब्रेन ला मिनरल्स या ठिकाणी क्रॉस करू शकत नाहीत. मिनरल चार्जड असल्यामुळं या सेल मेम्ब्रेनला मिनरल क्रॉस करू शकत नाही. हे पहिलं रिझन आहे. त्यामुळं पॅसिव्हली मिनरल रूट हेअरच्या आत जाऊ शकत नाही. रूटच्या आत पॅसिव्हली मिनरल का जाऊ शकत नाहीत? कारण मिनरल हे कसे आयॉन आहेत? चार्जड आयॉन्स आहेत. ते सेल मेम्ब्रेनला क्रॉस करू शकत नाहीत. या सेल मेम्ब्रेनला ते मिनरल क्रॉस करू शकत नाहीत, म्हणून ते पॅसिव्हली जात नाहीत. आणि दुसरं रिझन असं आहे, मिनरलचं कॉन्सन्ट्रेशन सॉइल मध्ये लेस असतं, रूट मध्ये जास्त असतं.
मग लो कडून हाय कडे जाणं पॅसिव्हली नाही तर ऍक्टिव्हली असतं. मी 2 कारण कुठली सांगितली बघा. सॉइल मधून मिनरल रूट हेअर मध्ये जायचं असेल तर पॅसिव्हली जात नाही. पॅसिव्हली का जात नाही बघा. सॉइल मध्ये मिनरल कशा आहेत, चार्ज आयॉन्स आहेत. सॉइल मध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, लो आहे, म्हणून ते पॅसिव्हली जात नाही. पॅसिव्हली का जात नाही त्याची 2 कारण. सॉइल मध्ये चार्ज आयॉन असल्यामुळं त्या सेल मेम्ब्रेनला ते क्रॉस करू शकत नाहीत. सेल वॉलला क्रॉस केलं तर सेल मेम्ब्रेनला क्रॉस करू शकत नाहीत. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लोअर असल्यामुळं ते पॅसिव्हली जाऊ शकत नाहीत. ही 2 कारण आहेत. पॅसिव्हली पाणी का जात नाही रूटच्या आत, हे रूटचं सेक्शन आहे ना, हे रूटचं सेक्शन आहे. म्हणजे पाणी रूटच्या आत का जात नाही. तुम्ही म्हणाल हे रूट म्हणजे काय, हे रूट आहे ना, ह्याचं सेक्शन घेतलेलं आहे आणि मी दाखवलेलं आहे. या रूटच्या आत मिनरल पॅसिव्हली का जात नाही. रूटच्या आत मिनरल पॅसिव्हली का जात नाही. मिनरल चार्ज आयॉन्स आहेत आणि मिनरलचं कॉन्सन्ट्रेशन सॉइल मध्ये लो आहे आणि रूट पेक्षा सॉइल मध्ये लो आहे मिनरलचं कॉन्सन्ट्रेशन. मग लो कडून हाय कडे झालं तर ते ऍक्टिव्ह होतं. म्हणून मिनरलचं सॉइल मध्ये कॉन्सन्ट्रेशन लो आहे रूट पेक्षा, मिनरल चार्जड आहेत, त्यामुळे ते पॅसिव्हली जात नाही. Therefore, mineral must enter the root by active absorption. मिनरल पॅसिव्हली का जात नाही ती 2 कारण सांगितली. म्हणून मिनरल पॅसिव्हली न जाता ऍक्टिव्हली या ठिकाणी जातात. मिनरल पहिल्यांदा ऍक्टिव्हली रूट हेअर मध्ये येतं. रूट हेअर म्हणून एपिडर्मिसच्या सायटोप्लाझम मध्ये येतं. या एपिडर्मिसच्या सायटोप्लाझम मध्ये येतं. Mineral must enter the root by active absorption in the cytoplasm of epidermal cell. म्हणजे पॅसिव्हली काय येत नाहीत ही 2 कारण सांगितली. मिनरल चार्जड आहे, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सॉइल मध्ये रूट पेक्षा कमी आहे, म्हणून मिनरल कसे जातात रूट मध्ये, ऍक्टिव्हली जातात. पहिला रूट हेअरला जातात, मग रूट हेअरच्या एपिडर्मिस मध्ये जातात. रूटच्या एपिडर्मिस मध्ये मिनरल जातात. मग ही ऍक्टिव्ह मिनरल आयॉनचं जे ट्रान्सपोर्ट आहे त्यासाठी काय लागते, एटीपी लागते. एटीपीचा वापर करून मिनरलला लो कडून हाय कडे ऍक्टिव्हली रूटच्या एपिडर्मिस मध्ये आणलं जातं. आणि ऍक्टिव्ह अपटेक ऑफ आयॉन पार्टली रिस्पॉन्सिबल फॉर वॉटर पोटेन्शियल ग्रेडियंट इन द रूट. म्हणजे मिनरल जर आयॉन जर ऍक्टिव्हली आणलं रूट मध्ये तर रूटचं वॉटर पोटेन्शियल जे असतं लेस होतं, वॉटर लेस होतं. म्हणजे मला काय म्हणायचं बघा, ज्या वेळेला मिनरल आपण रूट मध्ये आणतो त्यावेळेला रूटचं वॉटर कमी होतं सॉइल पेक्षा. मग वॉटरचं अपटेक कसं होतं, ऑस्मॉसिस ना, पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन न होतं. मला काय म्हणायचं याचा अर्थ लक्षात घ्या. ऍक्टिव्ह अपटेक ऑफ आयॉन्स partly responsible for water potential gradient in the root. मिनरल तुम्ही ऍक्टिव्हली रूट मध्ये आणलाय, मिनरल आलं की रूटचं वॉटर कमी होतं, वॉटर पोटेन्शियल कमी होतं. मग रूट मध्ये वॉटर पोटेन्शियल कमी झालं की सॉइल मध्ये वॉटर जास्त असतंय, मग वॉटरचं मुवमेंट ओस्मॉसिस प्रकारे होतं. मिनरलचं मुवमेंट ऍक्टिव्हली होतं. मिनरल आत गेल्यावर रूटचं वॉटर पोटेन्शियल कमी होतं, त्यामुळं बाहेर वॉटर जास्त असतं आणि वॉटर ओस्मॉसिसनं आत रूटच्या आत एंटर होतं. म्हणून इथं म्हणलंय बघा, ऍक्टिव्ह अपटेक ऑफ आयॉन्सना ऍक्टिव्हली आत घेतल्यावर ते ह्या रूट हेअर मध्ये किंवा रूट मध्ये वॉटर पोटेन्शियल लेस करतात, त्यामुळे सॉइलचं वॉटर रूट हेअर मध्ये ओस्मॉसिसनं येतं असं म्हटलेलं आहे. पहा आता काही आयॉन्स जे असतात, सम सिलेक्टेड आयॉन रूट हेअरला क्रॉस करून रूट हेअरच्या एपिडर्मिस मध्ये कसे येतात, पॅसिव्हली येतात. मॅक्झिमम आयॉन हे कसे ऍब्सॉर्ब केले जातात, ऍक्टिव्हली. काही आयॉन, सम आयॉन्स आर पॅसिव्हली ट्रान्सपोर्टेड रूट हेअर टू एपिडर्मल सेल्स. म्हणजे आयॉन जे आहेत ते सॉइल मधून आयॉन्स जे आहेत पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह पद्धतीने आत घेतले जातात. जास्त ऍक्टिव्ह कमी पॅसिव्ह ने घेतात.
म्हणजे ions are absorbed from soil both passive and active transport. Specific proteins in the membrane of root hair. रूट हेअर मध्ये जे काही स्पेसिफिक प्रोटीन असतात ते स्पेसिफिक प्रोटीन काय करतात मिनरल आयॉन्सना लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन आत पंप करतात. म्हणजे हे जे स्पेसिफिक प्रोटीन इन द सेल मेम्ब्रेन ऑफ रूट हेअर टेक्स द आयॉन्स अँड पंप इनसाइड द एपिडर्मिस ऑफ रूटच्या एपिडर्मिस सायटोप्लाझम मध्ये ते स्पेसिफिक प्रोटीन्स आयॉन्सना पंप करतात. काही आयॉन पॅसिव्हली आत जातात. रूट हेअरच्या एपिडर्मिस मध्ये स्पेसिफिक प्रोटीन असतो. तो स्पेसिफिक प्रोटीन आयॉनला त्याच्या लो कॉन्सन्ट्रेशन कडून सॉइल मध्ये आयॉनचा लो असतो ना लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे पंप करतो. स्पेसिफिक प्रोटीनच्या मदतीने लो कडून हाय कडे आयॉन्सना नेणं म्हणजे ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन. काही पॅसिव्हली जातात आणि मॅक्झिमम स्पेसिफिक प्रोटीन जे आहेत लो आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन बाहेर जे असतं त्याला घेऊन आत एपिडर्मल सेल्स मध्ये पंप करतात त्यांना. मग तिथून पुढे आयॉन्स कुठे जातात बघा. एपिडर्मिस मध्ये आल्यावर ह्या कॉर्टेक्स मध्ये येतात. तिथं अपोप्लास्ट आणि सिम्प्लास्ट पद्धतीनं आयॉन कुठल्या सेल्स पर्यंत येतात ह्या रूटच्या एंडोडर्मिस पर्यंत येतात. आता समजूया आता इथे मिनरल आयॉन आणि वॉटर हे कसे आलेले आहेत अपोप्लास्ट पद्धतीने आलेले आहेत म्हणून समजूया. मग इथपर्यंत मिनरल आणि वॉटर आल्यावर एंडोडर्मिस मध्ये पण काही स्पेसिफिक प्रोटीन असतात. हा एंडोडर्मिसचा सेल मेम्ब्रेन. या एंडोडर्मिसच्या सेल मेम्ब्रेन मध्ये देखील स्पेसिफिक प्रोटीन असतात. या स्पेसिफिक प्रोटीनला कंट्रोल पॉइंट्स असतात. कंट्रोल पॉइंट्स म्हणजे ते ओपन आणि क्लोज होत असतं. आता आपल्या मिनरलचा प्रवास कुठेपर्यंत आलाय जास्तीत जास्त ऍक्टिव्हली कमी पॅसिव्हली. ऍक्टिव्हली जे मिनरल आले ते रूटच्या एपिडर्मिस मध्ये आले. रूटच्या कॉर्टेक्सनं कशा पद्धतीने आलेत अपोप्लास्ट म्हणजे इंटरसेल्युलर स्पेसेस होऊन हे मिनरल आयॉन एंडोडर्मिस पर्यंत आलेत. एंडोडर्मिस मध्ये आल्यावर त्यांच्या सेल मेम्ब्रेन मध्ये एंडोडर्मिसच्या सेल मेम्ब्रेन मध्ये स्पेसिफिक प्रोटीन असतं. त्या स्पेसिफिक प्रोटीनला कंट्रोल पॉइंट्स असतात आणि मग स्पेसिफिक कंट्रोल पॉइंट्स आणि स्पेसिफिक प्रोटीन असतात. स्पेसिफिक प्रोटीन जे आहे ते स्पेसिफिक सोल्यूट मॉलिक्यूल किंवा स्पेसिफिक मिनरलला रूटच्या झायलमच्या आत सोडतं. या जो हे जे मेम्ब्रेन प्रोटीन आहेत ना मेम्ब्रेन प्रोटीन इथं पण असतात. एंडोडर्मिसच्या सेल मेम्ब्रेन मध्ये मेम्ब्रेन प्रोटीन असतात. ते सिलेक्टेड सोल्यूट्सना सिलेक्टेड मिनरलना रूटच्या झायलम मध्ये नेऊन पोहोचवतं. कारण त्यांना कंट्रोल पॉइंट्स आहेत. ते ओपन आणि क्लोज होत असतात. सिलेक्टेड मिनरलला रूटच्या झायलम मध्ये येतं. मग रूटच्या झायलम मध्ये मिनरल आलं आता ह्या रूट वर एंडोडर्मिस वरती सुब्रीन लेयर असल्यामुळं सुब्रीन म्हणजे कॅस्परिन स्ट्रिपचं लेयर असल्यामुळं मिनरल आयॉन ते ऍक्टिव्हली आत घेतात. म्हणजे स्पेसिफिक प्रोटीनच्या मदतीनेच आत घेतात. आता मिनरल आयॉन इथपर्यंत आले इथून एंडोडर्मिस वरून आत सगळीकडे का जाऊ शकत नाही त्या स्पेसिफिक प्रोटीन मधनच का जातात कारण इथं कॅस्परिन स्ट्रिप असतं सुब्रीन लेयर असतं. सुब्रीन लेयर या मिनरलला आत येऊ देत नाही ह्या एंडोडर्मिसला क्रॉस करून हे सुब्रीन लेयर. म्हणून कॅरियर प्रोटीनच्या मदतीने इथून मिनरल रूट सिलेक्टेड मिनरल या स्पेसिफिक प्रोटीनला क्रॉस करून रूटच्या झायलम मध्ये येतात. आणि रूटच्या झायलम मध्ये मिनरल आले की स्टेमच्या झायलमला या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन त्याचं होतं. म्हणजे आता मी इथं थोडंसं समराइज करतो बघा ही प्रोसेस कसं होतं आणि काही फ्लो चार्ट काढतो तुम्हाला. सॉइल मधून मिनरल रूटच्या आत हे रूटचं सेक्शन आहे. पहिलं रूट हेअर मध्ये येतं मग रूटच्या झायलम मध्ये जात असतं. सॉइल मधून मिनरल रूटच्या आत अपटेक कसं होतात तर बघा ऑल मिनरल्स कॅनॉट ऍब्झॉर्ब पॅसिव्हली.
म्हणजे सगळे मिनरल्स हे पॅसिव्हली ऍब्झॉर्ब करून घेतले जात नाही का? दोन रिझन्स आहेत त्याला, टू रिझन्स आहेत. पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन म्हणजे हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, हायर टू लोअर कडे होत असतं का? पहिलं रिझन आहे बघा त्याला, आणि दुसरं रिझन एक आहे, ऑल मिनरल कॅनॉट ऍब्झॉर्ब पॅसिव्हली इनटू द रूट. रिझन नंबर 1, चार्ज्ड आयॉन्स आर प्रेझेंट इन सॉइल. Charged ions in soil cannot cross cell membrane. चार्जड आयन असल्यामुळं सेल मेम्ब्रेन, ह्या एपिडर्मिसच्या सेल मेम्ब्रेनला सॉइल मधून मिनरल आयन जाऊ शकत नाही. हे पहिलं रिझन आहे. मिनरल आयन जे असतात ते चार्जड असतात, चार्जड असल्यामुळे रूट हेअरच्या या सेल मेम्ब्रेनला क्रॉस करून ते जाऊ शकत नाही, त्यामुळे पॅसिव्हली होत नाही. मग दुसरं रिझन आहे, mineral concentration lower in soil than root. आता सॉइल मध्ये मिनरलचं कॉन्सन्ट्रेशन जर लो असलं आणि रूट मध्ये हाय असलं तर पॅसिव्ह होत नाही, ती ऍक्टिव्ह होते. या दोन कारणामुळे मिनरल पॅसिव्हली आत जाऊ शकत नाहीत. एक तर मिनरल चार्जड आहेत, ते ह्या सेल मेम्ब्रेन, रूट हेअरच्या सेल मेम्ब्रेनला किंवा एपिडर्मिसच्या सेल मेम्ब्रेनला क्रॉस करू शकत नाही. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लो आहे रूट पेक्षा, म्हणून लो कडून हाय कडे पॅसिव्हली जात नाही. ते लो कडून हाय कडे गेलं तर ऍक्टिव्हली होतं. म्हणूनच या दोन कारणामुळे मिनरल रूट मध्ये येतं ऍक्टिव्हली, ऍक्टिव्हली आल्यानंतर एपिडर्मल सेल्स मध्ये येतं. आता मिनरल आयॉन जे आहेत हे ऍक्टिव्हली आत येत असताना एटीपीचा वापर होतो, एनर्जीचा वापर होतो. हिथं मिनरल आयॉन आत आल्यानंतर हिथं स्पेसिफिक प्रोटीन असतं रूट हेअर मध्ये, त्या रूट हेअरच्या स्पेसिफिक प्रोटीनहून मिनरल आयॉन रूट मध्ये येतात, रूटहून एपिडर्मिसच्या सायटोप्लाझम मध्ये पंप केले जातात. मॅक्झिमम ऍक्टिव्हली मिनरल आयॉन जातात. मिनरल आयॉन जास्तीत जास्त कसे ऍब्झॉर्ब होतात? ऍक्टिव्हली, लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कडे. त्यासाठी एटीपी लागते आणि त्यासाठी स्पेसिफिक प्रोटीन लागतो, मेम्ब्रेन प्रोटीन. तो मेम्ब्रेन प्रोटीन लो कडून मिनरलला हाय कडे एपिडर्मिसच्या सायटोप्लाझम मध्ये पंप करतो. काही मिनरल आयॉन पॅसिव्हली पण आत जातात. मग मिनरल आयॉन ऍक्टिव्हली आणि पॅसिव्हली आत घेतल्यानंतर मिनरल आयॉन कुठे येतात? रूटच्या कॉर्टेक्स मध्ये येतात. रूटच्या कॉर्टेक्स मध्ये येऊन इथपर्यंत येतात पहा, इथपर्यंत येतात. कुठल्या लेअर पर्यंत येतात? एंडोडर्मिस. मग एंडोडर्मिस हून मिनरल आयॉन रूटच्या झायलम मध्ये जाऊ शकत नाहीत, कारण एंडोडर्मिस वरती इथं सुब्रीन लेअर असतं, कॅस्परिन स्ट्रिप असतं. म्हणून इथपर्यंत मिनरल आयॉन आल्यानंतर याच्यावरती स्पेसिफिक प्रोटीन असतात. स्पेसिफिक प्रोटीनच्या मदतीने मिनरल आयॉन सिलेक्टेड सोल्यूटना रूटच्या झायलम मध्ये कॅरी करतं. ही प्रोसेस आहे या ठिकाणी. बघा कसं मिनरल आयॉन आत घेतलं जातं याच्याबद्दल मी डिस्कशन केलं. जास्तीत जास्त ऍक्टिव्हली म्हणजे लो कडून हाय कडे, पॅसिव्हली का होत नाही त्याची दोन कारणं सांगितलं. काही मिनरल आयॉन पॅसिव्हली पण आत घेतले जातात. इथपर्यंत मिनरल आयॉन जातात एंडोडर्मिस पर्यंत. एंडोडर्मिस मध्ये आल्यावर स्पेसिफिक प्रोटीनला क्रॉस करूनच रूटच्या झायलम मध्ये येतात. त्या स्पेसिफिक प्रोटीनला कंट्रोल पॉइंट्स असतं, म्हणजे ते ओपन आणि क्लोज होत असतात. सिलेक्टेड सोल्यूटला तेवढंच ते आत जाऊ देतात. बाकीकडून मिनरल का जात नाही एंडोडर्मिसला क्रॉस करून? त्याच्यावर सुब्रीन लेअर असते. ही लाईन दाखवली बघा सुब्रीन लेअरची, ती आत जाऊ देत नाही, ती इम्परमेबल असते. हे झालं अपटेक ऑफ मिनरल आयॉन. डिटेल मी 2 वेळा एक्सप्लेन केलं बघा तुम्हाला. मिनरल आयॉन प्लांट्स कसं ऍब्झॉर्ब करून घेतात आपल्या बॉडीमध्ये हे या ठिकाणी मी डिस्कस केलं डिटेल मध्ये. आता मिनरल आयॉन रूटच्या झायलम मध्ये आल्यावर रूट होऊन स्टेमला कसं जातं? ट्रान्सपोर्टेशन ऑफ मिनरल आयॉन फ्रॉम सोर्स टू सिंक. सोर्स टू सिंक कसं होतं ते स्टडी करायचं. आता मिनरल आयॉन जे आहेत त्या रूटच्या झायलम मध्ये बघा कसं सांगतोय तुम्हाला. तो दुसरा पहिला पॉइंट आपण काय स्टडी केला? सॉइल मधून मिनरल ऍक्टिव्हली आणि पॅसिव्हली अशा दोन कॉम्बिनेशन मध्ये येतात. ऍक्टिव्हली किंवा पॅसिव्हली मिनरल आयॉन जे आहेत ते सॉइल होऊन कुठे येतात? रूट मध्ये येतात. रूट मध्ये आल्यानंतर ते मिनरल आयॉन या रूटच्या झायलम होऊन इथं स्टेम होऊन
सगळ्या भागाला म्हणजे कुठल्या भागाला, लॅटरल मेरिस्टेमला, एपिकल मेरिस्टेमला, फ्लावर्सला, फ्रुट्सला, लीव्हजला कसं जातात ते म्हणजे ट्रान्सलोकेशन ऑफ मिनरल आयॉन्स. मिनरल आयॉन हे सॉइल होऊन ऍक्टिव्हली किंवा पॅसिव्हली या दोन कॉम्बिनेशन मध्ये रूटच्या झायलम मध्ये येतात. रूटच्या झायलमहून कुठे जातात, स्टेमच्या झायलमला मिनरल आयॉन जातात. मग स्टेमच्या झायलमहून कुठे जातात, लॅटरल मेरिस्टेम मध्ये, फ्लावर्स मध्ये, फ्रुट्स मध्ये, एपिकल मेरिस्टेम मध्ये आणि लीव्हज मध्ये मिनरल आयॉन जातात. हेच होणं म्हणजे इथून स्टेम, लीफ, फ्लावर्स, फ्रूटला मिनरल आयॉन जाणं म्हणजे मिनरल आयॉनचं ट्रान्सलोकेशन होणं. ट्रान्सलोकेशन म्हणजे ट्रान्सफर होणं. बघा काय होतं, चीप सिंक जास्त, चीप सिंक, चीप सिंक म्हणजे काय बघा, चीप सिंक फॉर मिनरल न्यूट्रिएंट्स. मिनरल न्यूट्रिएंट साठी सिंक कुठले आहेत बघा. सिंक म्हणजे जिथं मिनरल न्यूट्रिएंट्सचा वापर होणार आहे, यूज होणार आहे. सिंक मीन्स यूज प्लेस. जिथं मिनरलचा वापर होणार आहे त्याला म्हणतात सिंक. आता मिनरल घेतलं कुठून, सॉइल होऊन रूटला आलंय. मग रूट हा सोर्स झाला की जिथं मिनरल येतात, रूट हा सोर्स झाला जिथं मिनरल येतात. ह्या सोर्स होऊन सिंकला, सिंक म्हणजे जिथं मिनरलचा वापर केला जातो, यूज केला जातो. कुठं कुठं मिनरलचा वापर केला जातो, लॅटरल मेरिस्टेम मिनरल न्यूट्रिएंटचा वापर केला जातो. फुलांच्या बनण्यासाठी मिनरल न्यूट्रिएंटचा वापर केला जातो. एपिकल मेरिस्टेम बनण्यासाठी मिनरलचा न्यूट्रिएंटचा वापर केला जातो. फ्रुट्स बनण्यासाठी, लीव्हज तयार होण्यासाठी, हे सगळे तयार होण्यासाठी रूट सोर्स होऊन मिनरल या सिंकला जातात. सिंक कुठले कुठले आहेत, सिंक जे आहेत ते ग्रोइंग रिजन्स ऑफ प्लांट. कुठले ग्रोइंग रिजन्स आहेत, यंग पानं, यंग लीव्हज हे ग्रोइंग रिजन्स आहेत, यंग लीव्हज. लॅटरल मेरिस्टेम जो जाडी वाढवतो वनस्पतीचा तो ग्रोइंग रिजन आहे. फ्लावर्स, फ्रुट्स, एपिकल मेरिस्टेम हे सगळे जे आहेत ते सिंक आहेत की जिथं मिनरलचा वापर केला जात आहे, तो ग्रोइंग पार्ट्स आहेत, तिथं मिनरल या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होतात. आणि स्टोरेज ऑर्गनला पण मिनरल जातात. मग मला सांगा, आता मिनरल हे रूटच्या झायलम मध्ये आल्यावर स्टेमला गेले आणि ग्रोइंग रिजन जिथं सिंक आहे म्हणजे जिथं मिनरलचा वापर व्हायला लागलाय, यंग पानांना, फुलांना, फळांना, एपिकल मेरिस्टेमला, लॅटरल मेरिस्टेमला मिनरल चाललाय. आता समजा मिनरल लीव्हज मध्ये गेलाय, तर लीव्हच्या एंड, लीव्हज मध्ये काय असतात, लीव्हज मध्ये काय असतात तर व्हेन्स असतात. बघा हे व्हेन्स आहेत. लीव्हज मध्ये काय आहेत, व्हेन्स, व्हेनेशन म्हणतोय आपण, व्हेन्स. मिनरल लीव्हजला गेल्यानंतर व्हेनच्या एंडिंगला, इथं व्हेन, ही जी व्हेन आहे ना, ही व्हेन अशी संपते, ही शीर इथं संपते. व्हेनच्या एंडिंगला अनलोडिंग ऑफ मिनरल आयॉन्स होतं. व्हेनच्या एंडिंगला अनलोडिंग ऑफ मिनरल आयॉन म्हणजे व्हेन मधून मिनरल आयॉन ह्या लीफच्या सेल्सला जातात. कसे जातात, ऍक्टिव्हली जातात. अनलोडिंग ऑफ मिनरल आयॉन म्हणजे मिनरल आयॉन रूट होऊन स्टेम, स्टेम होऊन लीफ, लीफच्या व्हेन्सना, व्हेन्सच्या एंडिंगला जातात. एंडिंगला गेल्यावर मिनरल आयॉन तिथून त्यांचा लोड जो असतो, अनलोडिंग म्हणजे त्यातनं निघणं, मिनरल आयॉन तिथून निघून ह्या लीफच्या सेल्सला जातात. लीफच्या सेल्सला कसं जातात, ऍक्टिव्हली जातात. म्हणजे पानाच्या व्हेन्सहून मिनरल निघणे त्याला अनलोडिंग ऑफ मिनरल आयॉन ऍट द व्हेन एंडिंग. व्हेन एंडिंगला अनलोडिंग झालं, तिथून मिनरल गेले कुठे, मग ऍक्टिव्ह अपटेक बाय द सेल्स. तिथले सेल्स अपटेक करतात, लीफचे सेल्स ऍक्टिव्ह करतात. आता यंग पानाला गेलं म्हणून समजा मिनरल आयॉन, हे यंग पान आहे, अजून पान पूर्ण डेव्हलप झालं नाही म्हणून समजा, हे यंग पान आहे. यंग पानाला मिनरल गेल्यावर त्या यंग पानामध्ये जे व्हेन असतं, त्या व्हेनच्या एंडिंगला मिनरल आयॉन बाहेर पडतात. म्हणजे मिनरल आयॉन व्हेनच्या एंडिंगला बाहेर पडणे म्हणजे अनलोडिंग झालं. व्हेनचं जे लोडिंग झालं होतं ना, मिनरल इथं लोड झालं होतं ना, इथून मिनरल व्हेन्स मधनं, ह्या लीफच्या व्हेन्स मधून मिनरल निघतात. मिनरल लीफच्या व्हेन्स मधून निघून लीफच्या सेल्स मध्ये जातात, त्याला म्हणतात अनलोडिंग ऑफ मिनरल आयॉन्स. आता बघा,
काही वेळा काय होतात, मिनरल आयॉन रिमोबलाइज्ड होत असतात. बघा आता रूट मध्ये आले, स्टेम मध्ये गेले, पानांना गेले, पान ओल्ड झालं, सेनेसन्स झाला, पानाचं एज झालेलं आहे. एज होणं म्हणजे सेनेसन्स असं म्हणतात. ओल्ड किंवा सेनेसन्स पार्ट होऊन मिनरल आयॉन जे आहे ते रिमोबलाइज्ड होतात. रिमोबलाइज्ड म्हणजे तिथनं निघतात ओल्ड झालेल्या पार्टहून मिनरल आयॉन दुसऱ्या यंग पार्टला जातात, डेव्हलपिंग पार्टला जातात. मग ओल्ड पार्टहून मिनरल यंग पार्टला जाणं त्याला रिमोबलायझेशन असं म्हणतात. रिमोबलायझिंग एलिमेंट्स कुठले कुठले आहेत? रिमोबलायझिंग एलिमेंट्स जे आहेत ते प्लांट मध्ये ते कुठले आहेत बघा. मोबलाइज्ड असलेले फॉस्फरस आहे, सल्फर आहे आणि नायट्रोजन आहे आणि पोटॅशियम आहे. फॉस्फरस, नायट्रोजन, सल्फर आणि पोटॅशियम हे एलिमेंट जे आहेत ते काय आहेत? ओल्ड पार्टहून यंग पार्टला परत जातात. समजा ओल्ड पार्टचं वय झालंय तेव्हा तिथले मिनरल एलिमेंट्स यंग पार्टला, नवीन पानांना, नवीन पान जे बनत असतं यंग पार्ट त्याला जाऊ शकतात. आता हा टिप पार्ट आहे, टिप पार्ट मध्ये इथे एक नवीन यंग पान बनालंय त्याला हे मिनरल जाऊ शकतात. असे रिमोबलाइज होणारे एलिमेंट्स कुठले आहेत? फॉस्फरस, सल्फर, नायट्रोजन, पोटॅशियम हे ओल्ड होऊन यंग पार्टला या ठिकाणी जातात. परंतु काही मिनरल एलिमेंट्स या ओल्ड होऊन यंगला जातच नाही. उदाहरणार्थ कुठला? कॅल्शियम. कॅल्शियम हा रिमोबलाइज्ड होत नाही, इमोबाईल असतो. कारण कॅल्शियम हा सेल वॉल मध्ये असल्यामुळं तो कॅल्शियम ओल्ड होऊन यंगला जाऊ शकत नाही. कॅल्शियम हा इमोबाईल एलिमेंट आहे. कुठला एलिमेंट जाऊ शकत नाही ओल्ड होऊन यंगला? कॅल्शियम जाऊ शकत नाही, तो इमोबाईल आहे. तो सेलवॉल मध्ये असल्यामुळं ओल्ड पार्टच्या सेलवॉल मधून तो निघत नाही आणि यंगला जाऊ शकत नाही. म्हणून कॅल्शियम हा इमोबाईल एलिमेंट आहे. मोबाईल कुठले आहेत? रिमोबलाइज्ड ओल्ड होऊन यंगला जाणारे फॉस्फरस, सल्फर, नायट्रोजन आणि पोटॅशियम. आता काय करायचं बघा, हे जे झायलम आहे ह्या झायलम मधलं लिक्विड म्हणजे मिनरल आयॉन आहे त्याला म्हणतात एक्झुडेट्स. एक्झुडेट्स अनालिसिस करायचं. हे स्टेम आहे ना, स्टेमच्या आत जे झायलम असतं त्या झायलमचे एक्झुडेट्स अनालिसिस केल्यावर त्यात काय असतं? नायट्रोजन कसा ट्रॅव्हल होतो? इनऑर्गॅनिक आयॉन म्हणून ट्रान्सफर होतो. आणि जास्तीत जास्त नायट्रोजन काय म्हणून ट्रान्सफर होतो? ऑर्गॅनिक फॉर्म ऑफ अमायनो ऍसिड आणि रिलेटेड कंपाऊंड म्हणून ट्रान्सफर होतो. झायलमचा एक्झुडेट जर अनालिसिस केला तर नायट्रोजन हा कसा ट्रॅव्हल होतो? इनऑर्गॅनिक फॉर्म म्हणून ट्रान्सफर होत असतो. जास्तीत जास्त कसा? अमायनो ऍसिड आणि रिलेटेड कंपाऊंड फॉर्म मध्ये ट्रान्सफर होत असतो. आणि स्मॉल अमाउंट ऑफ फॉस्फरस आणि सल्फर जे आहे ते कॅरीड एज ए ऑर्गॅनिक कंपाऊंड. फॉस्फरस आणि सल्फर कसं कॅरी होत असतं झायलम एक्झुडेट्स मध्ये? ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणून फॉर्म ट्रान्सफर होत असतं. आणि काय होतं, झायलम आणि फ्लोएम मध्ये कुठेतरी असं कॉन्टॅक्ट होतो, त्यामुळं झायलमचं केमिकल फ्लोएम मध्ये जातं आणि फ्लोएमचं केमिकल झायलम मध्ये जातं आणि एक्सचेंज होत असतात. त्यामुळे आपण क्लिअरली असं म्हणू शकत नाही की झायलम ट्रान्सपोर्ट इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स आणि फ्लोएम ट्रान्सपोर्ट ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. कारण झायलम आणि फ्लोएमचं कुठेतरी कनेक्शन असतं, त्यामुळे मटेरियल एक्सचेंज होतात. त्यामुळे आपण क्लिअरली असं सांगू शकत नाही की झायलम फक्त इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट ट्रान्सफर करतं आणि फ्लोएम फक्त ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट ट्रान्सफर करतं, असं क्लिअर डिस्टिंक्शन नाही. कारण झायलम आणि फ्लोएमचं कनेक्शन असतं, मटेरियल एक्सचेंज होतात. आता बघा ना मी काय सांगतोय, झायलम मधलं लिक्विड म्हणजे एक्झुडेट्स तुम्ही अनालिसिस केला तर त्यातला नायट्रोजन जो आहे तो कसा ट्रान्सफर होतो? इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये. मच ऑफ द नायट्रोजन ऑर्गॅनिक आणि अमायनो ऍसिड आणि रिलेटेड कंपाऊंड मध्ये ट्रान्सफर होत असतो. म्हणजे इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक दोन्ही फॉर्म मध्ये नायट्रोजन हा झायलम मधून पानापर्यंत जात असतो. इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक दोन्ही फॉर्म मध्ये. फॉस्फरस कसा ट्रान्सफर होतो झायलम मधून? झायलम मधून फॉस्फरस ट्रान्सफर होतो ऑर्गॅनिक कंपाऊंड. फॉस्फरस आणि सल्फर जे आहे ते झायलम मधून ऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर्म मध्ये ट्रान्सफर होतं. का असं होतं? झायलम आणि फ्लोएमचं कुठेतरी कनेक्शन असतं, त्यामुळे फ्लोएम मधले मटेरियल झायलम मध्ये आणि झायलम मधले मटेरियल फ्लोएम मध्ये येतात. एक्सचेंज असल्यामुळं क्लिअरली आपण असं म्हणू शकत नाही की झायलम हा
इन ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट, झायलम हा इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट ट्रान्सफर करतो आणि फ्लोएम हा ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट ट्रान्सफर करतो. हे क्लिअर डिस्टिंक्शन नाही, कारण हे जर झायलमचं केमिकल अनालिसिस केलं तर त्या अनालिसिस मध्ये दोन्ही फॉर्म आहेत. नायट्रोजन इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये पण आहे, ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये पण ट्रान्सफर करतोय. सल्फर आणि फॉस्फरस ऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर्म मध्ये ट्रान्सफर करतोय. मग आपल्या डोक्यात एक असं आहे बघा की फ्लोएम ऑर्गॅनिक ट्रान्सफर करतोय आणि झायलम इनऑर्गॅनिक ट्रान्सफर करतोय असं आपण सांगतोय. आता आपण काय म्हणतोय की जनरली आपल्याला माहिती आहे की पानामध्ये जे फूड बनतंय, फूड कसलं कंपाऊंड असतंय, ऑर्गॅनिक कंपाऊंड असतंय. हे ऑर्गॅनिक कंपाऊंड फ्लोएम रूट पर्यंत येतं असं आपल्याला माहिती आहे. आपल्या डोक्यामध्ये आहे की ऑर्गॅनिक कंपाऊंड फ्लोएम ट्रान्सफर करतं, इनऑर्गॅनिक कंपाऊंड झायलम ट्रान्सफर करतं असं आपण म्हणतोय. परंतु झायलमचं केमिकल अनालिसिस केल्यावर इनऑर्गॅनिक नायट्रोजन पण आहे आणि ऑर्गॅनिक फॉर्म ऑफ नायट्रोजन पण आहे. सल्फर आणि फॉस्फरस झायलम मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. असं का होतं? कारण झायलम आणि फ्लोएम मध्ये काही केमिकल एक्सचेंज होतात काही पॉइंटला, त्यामुळे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मिक्स होतं. म्हणून आपण आता क्लिअरली असं म्हणू शकत नाही की झायलम फक्त इनऑर्गॅनिक ट्रान्सफर करतं आणि फ्लोएम फक्त ऑर्गॅनिक ट्रान्सफर करतं. हे क्लिअर डिस्टिंक्शन नाही. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फ्लोएम ट्रान्सपोर्ट हा कन्सेप्ट या ठिकाणी पाहूया. आपण दोन कन्सेप्ट पाहिले, अपटेक अँड ट्रान्सलोकेशन ऑफ मिनरल आयन. पहिला अपटेक, रूट कसं आत घेतं त्याला, आणि रूटच्या झायलममध्ये मिनरल आल्यावर ग्रोईंग पॉइंटला कसं जातात, म्हणजे सिंक जिथं वापर होतो तो. रूट मध्ये मिनरल आले, रूट हा सोर्स झाला. सिंक म्हणजे फ्लावर, फ्रुट्स, लॅटरल मेरिस्टेम, एपिकल मेरिस्टेम, यंग लीफ, हे सिंक झाले जिथं वापर होतो मिनरल. तिथपर्यंत कसं ट्रान्सफर होतं हे आपण स्टडी केलं. काही ओल्डचे निघून यंगला जातात. मोबाईल कुठले, इमोबाईल कुठले, हे या ठिकाणी आपण स्टडी केलं. थोडंसं समराइज करतो बघा मी. ट्रान्सलोकेशन ऑफ मिनरल आयन, कुठून कुठे मिनरल आयन ट्रान्सलोकेट होतात. रूट झायलम मध्ये मिनरल आयन आल्यानंतर मिनरल आयॉन्स या रूट झायलम मध्ये आल्यानंतर तिथून कुठं कुठं जातात, यंग पानाला, लॅटरल मेरिस्टेमला, एपिकल मेरिस्टेमला, फ्लावर्सला आणि फ्रुट्सला मिनरल जातात. काही वेळेला काय होतं, समजा आता या यंग पानामध्ये मिनरल गेलं तर त्याच्या व्हीनच्या एंडिंगला मिनरल निघून पडणे, व्हीनच्या एंडिंगला मिनरल निघणे म्हणजे अनलोडिंग ऑफ मिनरल आयॉन होतं. ओल्ड पार्टचे काही वेळेला मिनरल आयॉन म्हणजे कुठले कुठले, फॉस्फरस, सल्फर, पोटॅशियम आणि नायट्रोजन, हे जे आहेत ओल्ड लीव्हचे, ओल्ड पानाचे किंवा ओल्ड पार्टचे मिनरल यंगला जातात. हा यंग पार्ट आपण समजूया. यंग पार्टला मिनरल या ठिकाणी जातात, ओल्ड होऊन यंग पार्टला जातात. ते मोबाईल आणि हे जे एलिमेंट्स आहेत, फॉस्फरस, सल्फर, पोटॅशियम, नायट्रोजन, हे मोबाईल एलिमेंट्स आहेत. आणि कॅल्शियम जे आहे, ह्या सेल वॉल मध्ये जे कॅल्शियम आहे ते इमोबाईल आहे. इमोबाईल म्हणजे ते एलिमेंट्स या लीफ होऊन दुसऱ्या